उत्तर नगर जिल्ह्याच्या जिरायती भागाला वरदानात ठरणाऱ्या निळवंडे धरण प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीनं मान्यता दिली असून केंद्र सरकारच्या योजनेचा निधी मिळण्याचा मार्ग यामुळे सुकर झालाय। निळवंडे प्रकल्पाला केंद्र सरकारनं जल आयोगाच्या तांत्रिक मूल्यांकन समितीची म्हणजे TACची मान्यता मिळाली आहे। नाबार्ड आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी मिळून प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचा मार्ग यामुळे मोकळा झालाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केला जाईल असं प्रतिपादन केल्याचं खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितलं। आजपर्यंत जल आयोगाच्या सर्व मान्यता घेण्यात आल्या होत्या। शेवटची तांत्रिक मूल्यांकन समितीची मान्यता घेणं आवश्यक होतं। ती मान्यता आता मिळाली आहे। तसेच केंद्र सरकारनं निळवंडे प्रकल्पाचा विशेष प्रकल्प योजनेमध्ये समावेश केलाय। शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानेच काम मार्गी लागलं असल्याचं निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांचा शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर सत्कार करत लोखंडे यांना पेढे भरवत त्यांचे आभार मानले। या प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की गेल्या 43 वर्षांपूर्वी प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती, मात्र केंद्र शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी राज्य शासनानं घेतली नव्हती। त्यामुळे केंद्राच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नव्हता। त्यामुळे आता या निर्णयामुळे 25% निधी केंद्राकडून मिळणार असून अन्य निधीची उपलब्धता नाबार्ड अथवा जागतिक बँकेकडून करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं लोखंडे यांनी सांगितलं। याचबरोबर मी जनतेने अवघ्या कमी कालावधीमध्ये निवडून दिलेला खासदार असून शेतकऱ्यांसाठी निळवंडेचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून यात कुणी श्रेय घेऊ नये असं लोखंडे यांनी म्हटलंय। काल म्हणजे 6 तारखेला केंद्रीय जल आयोगाची ह्या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे। ह्या प्रकल्पाला अनेक वर्ष म्हणजे 42 वर्ष म्हणजे 43 वर्ष झालं प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती। केंद्राची कसली NOC न घेता हा प्रकल्प पूर्ण झाला। पहिली गोष्ट म्हणजे केंद्राची मंजुरी झाल्यानंतर कॅनल असेल, धरण असेल यांना मग काम करण्याची भूमिका पाहिजे, परंतु राज्य शासनाने ही कधी घेतली नव्हती। आणि म्हणून 2014ला खासदार झाल्यानंतर हा प्रकल्प जर मंजुरी झाली असेल तर नाबार्ड पैसे देतं, जागतिक बँक पैसे देतं। आता आपण सर्व आपल्याला खुलं दार झालेलं आहे। ज्यावेळेस जल आयोगाची मान्यता झाल्यानंतरच कर्ज घेण्याला पात्र आहे। आता 25% केंद्र शासन पैसे देणार आहे आणि बाकीचे पैसे आपण उपलब्ध नाबार्ड आणि जागतिक बँक ह्या प्रकल्पाला आपण कालच्या ह्याला मान्यता दिल्यामुळे या 1.5 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्याला पाणी मिळण्याचा दरवाजे खुले झाले। ह्या ठिकाणी 2014ला ह्या मतदारसंघामध्ये माझं कामं नसताना ह्या ठिकाणी उद्धव साहेबांनी मला उमेदवारी दिली, महायुतीचा उमेदवार म्हणून मला 1,99,222 मतांनी ह्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे। त्यामुळे मला श्रेयवादाच्या भानगडीमध्ये जायचं नाही। मला काम करण्याची आपण संधी दिली आणि शेतकऱ्यांना जे 42 वर्ष अपेक्षित होतं ते काम करण्याची संधी मला मिळाल्यामुळे मी समाधानी आहे। या प्रसंगी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर वरपे यांनीही अधिक माहिती दिली। ठिकाणी निळवंडेच्या इतिहासातील सर्वोच्च आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे आणि हा आनंदाचा क्षण असा आहे की या प्रकल्पाला गेली अनेक वर्षापासून जो काही प्रकल्प रखडलेला आहे याला केंद्रीय जल आयोगाच्या टेक्निकल ॲडवायझरी कमिटीची मान्यता, तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळालेली असून या प्रकल्पातील प्रमुख अडथळा यामधून निघून गेलेला आहे आणि आता हा प्रकल्प होण्यामध्ये कुठलाही अडसर निर्माण होणार नाही अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण अत्यंत आनंदात आणि प्रफुल्लित आहोत। सर्व लाभधारक शेतकऱ्यांनाही या आनंदाच्या क्षणी मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो की अत्यंत गेल्या अनेक वर्षापासून निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या माध्यमातून जो काही संघर्ष उभा राहिला त्या संघर्षामध्ये प्रत्येक संघर्षामध्ये जो लाभधारक शेतकरी या रस्त्यावर उतरला त्या प्रत्येक लाभधारक शेतकऱ्याचं हे यश आहे असं मी या ठिकाणी मानतो। आता श्रेय जर म्हणाल तर श्रेय प्रत्येकजण घेणार आहे। आता जर काही नेते जे आहेत ते अत्यंत सैराट आहेत तर काही जमिनीवरचे नेते आहेत, तर आम्हाला जे काही नेते मिळाले ते श्रेय या ठिकाणी मिळाले ते खासदार लोखंडे साहेब आहेत। ते अत्यंत जमिनीवरचा माणूस आहे आणि जनतेत राहून काम करायचं, जनतेसाठी काम करायचं ही भूमिका असलेला हा माणूस आहे आणि या माणसाच्या प्रयत्नातून कृती समितीने त्यांना वेळोवेळी त्यांच्याबरोबरीने राहून आणि या प्रकल्पामध्ये जे काही अधिकारी असतील त्या सर्वांनी या प्रकल्पामध्ये अत्यंत मोलाचं योगदान केल्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागलेला आहे असं मला वाटतं। आणि श्रेयवादाबद्दल जर म्हणाल असाल
तर ज्या कुणाला या राजकीय नेत्यांना ज्यांना श्रेय घेण्याची हौस असेल, तर जर त्यांना माझी एकच विनंती आहे की जर समजा आपल्या प्रयत्नातून जर हा प्रकल्प पूर्ण होणार होता, तर होणार असता किंवा आपण जर इतके सक्षम नेते होता, तर निळवंडे पाटपाणी कृती समितीचा जन्मच झाला नसता. आणि आता ते जे काही श्रेय घ्यायचं असेल तर ते आता श्रेयाच्या भानगडीत पडू नका. जनतेला सर्व काही माहिती आहे, श्रेय कोणाचं आहे आणि काय आहे, कोण धडपड करतं आणि कोण निवडणुका आल्यानंतर गप्पा मारतं, हे सर्व जनतेला माहिती आहे. आणि ते जनतेलाच आपण विचारू श्रेय कोणाचं आहे ते. आजची बैठक अत्यंत आनंदात, उत्साहात, अत्यंत खेळीमेळीनं संपन्न झाली. त्याबद्दल सर्व पत्रकारांचं, सर्व मीडियाचं, प्रिंट असेल सर्व मीडियाचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि निळवंडे पाटपाणी कृती समितीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. यावेळी वरपेंसह सुखलाल गांगवे, नानासाहेब शेळके, गंगाधर गमे, उत्तम घोरपडे, दत्ता भालेराव, राजेंद्र सोनवणे, विठ्ठलराव घोरपडेंसह पाटपाणी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. गेल्या अनेक पिढ्यांपासून निळवंडे प्रकल्पाचं अर्धवट काम आता या निर्णयामुळे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील लोकांची त्यामुळे प्रतीक्षा संपणार असून हा संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.